नमस्कार. MS मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी संजीवनी आरबोळे. आपण पाहिलं काल परवा जे संजय दिना पाटील जे खासदार आहेत त्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार यांच्या प्रती जे बेताल व अर्वाच्य भाषेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी टेंभुर्णी येथील सर्व पत्रकार बांधव आज इथे जमलेले आहेत आणि संजय दिना पाटील यांचा मी पत्रकार बांधवांच्या वतीने निषेध करते. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार असतो. खरं तर पत्रकारांमुळे राजकीय नेत्यांचं अस्तित्व आहे, राजकीय नेत्यांमुळे पत्रकारांचं अस्तित्व नाही. समाजामध्ये पत्रकार हा आरसा असतो. काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी आणि प्रसारमाध्यमांची राजकारण्यांनाही गरज असते. आणि त्यामुळे या संजय दिना पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, बेताल वक्तव्य केलेलं आहे, जर अशा नेत्यांमुळे लोकशाहीला जर धोका होत असेल तर अशा नेत्यांना खुर्चीवर बसवायचं की नाही ह्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेनेही विचार करणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी संजय दिना पाटील या खासदारांचा तीव्र भाषेमध्ये निषेध करत आहे. नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. संजय दिना पाटील यांनी जे पत्रकाराबद्दल खालच्या पद्धतीने लेवलमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा MS मराठी असेल, आमचे टेंभुर्णीचे सर्व पत्रकार बांधव असतील, राज्यातील सर्व पत्रकार बांधव असेल यांच्या वतीनं जाहीर असा निषेध केला जातो आहे. आणि पत्रकारांना इतके अर्वाच्य भाषा आणि इतक्या खालच्या लेवलमध्ये का बोललं जातं आहे याचा पण महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. कारण पत्रकार हे प्रसिद्धी देण्याचं काम करत असतात, सामाजिक कार्यक्रम करत असतात आणि सामाजिक बातम्या लावण्याचं काम प्रामाणिकपणे पत्रकार करत असतात. परंतु असे जर खासदार असतील, जे जबाबदार व्यक्ती असतील, असं जर वक्तव्य करत असतील तर पत्रकाराचा त्यामध्ये काय दोष असणार आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकशाही आहे की नाही हा विषय महाराष्ट्र प्रश्न विचारतोय. या संदर्भात टेंभुर्णीतील सर्व जे पत्रकार आहेत त्या बांधवांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत टेंभुर्णीचे पत्रकार अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत. दादा, एकंदरीत काय सांगाल की आज टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं होतं आणि या गोष्टीकडे आपण कसं पाहताय? शिवसेनेचे संजय दिना पाटील खासदार यांनी पत्रकारांना जो आरेरावीची भाषा वापरली त्याबद्दल टेंभुर्णीतील सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कमीत कमी 1 वर्षाचे निलंबन करावे असं सर्व पत्रकाराच्या वतीने आम्ही जाहीर करतो आणि त्या पद्धतीने आम्ही निवेदन टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. दादा, एकंदरीत काय सांगाल की हा पत्रकारावरती कुठेतरी अर्वाच्य भाषा वापरली जाते आणि अपमानजनक किंवा खालच्या पातळीवरती अपमान केला जातो. संसदेमध्ये जे काम करतात, देशाचं प्रतिनिधित्व करतात, तर ते अशी त्यांच्याकडून भूमिका अपेक्षित नाही आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण संबोधता आणि त्यांनाच आरेरावीची भाषा करून तुम्ही दादागिरीची भाषा बोलली जाते. म्हणजे त्यांनी चांगले तुमचे कामाचे पण प्रसिद्धी देतात आणि वाईट कामाचे पण ते अवलोकन सर्व जनतेला करतात. तर त्यांच्याविषयी असे बोलणे एक जबाबदार प्रतिनिधीला शोभत नाही. आम्ही त्याचा टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने जाहीर निषेध करतो. खरं तर पत्रकार जे असतात पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, जाब विचारला पाहिजे. हे पत्रकाराचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांना प्रतिप्रश्न हा 100% केलाच पाहिजे. काय सांगाल एकंदरीतच आपल्या माध्यमातून किंवा सर्व पत्रकाराच्या माध्यमातून आपण टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आणि या घटनेकडे आपण कसं पाहता की पत्रकारांना अशी अर्वाच्य भाषेमध्ये वापर केलेला? पत्रकार हा समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचं अवलोकन करत असतो, तशा तो बातम्या देत असतो. राजकीय पुढाऱ्यांच्या सध्याचं जे चाललेलं राजकारण आहे ते बघत असताना किंवा जनतेसमोर मांडत असताना जे काही सत्य गोष्टी आहेत ते मांडत असतात. चांगल्या गोष्टी मांडल्या तर राजकीय पुढाऱ्यांना भारी वाटतं, आमच्याबद्दल चांगलं लिहिलं आहे, चांगलं बोललं आहे. पण त्याच गोष्टी जर विरोधात लिहिल्या किंवा त्यांनी ज्या चुकीच्या गोष्टी करतात त्याबद्दल लिहिलं तर ते लगेच पत्रकारांवरती नाराजी उडवून अर्वाच्य भाषेत बोलणे, बघून घेण्याची भाषा करणे, धमकी देणे किंवा त्रास देणे असल्या ज्या गोष्टी आता होत आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. संजय दिना पाटील यांच्यावर शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनातून कमीत कमी चालू संसदेच्या अधिवेशनातून त्यांना निलंबित करण्यात यावं असे आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीतून आम्ही मागणी केलेली आहे निवेदनातून. आणि आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो की इथून पुढं ग्रामीणपासून खालपासून ते गल्ली ते दिल्ली
पत्रकारांचा सन्मान राखला जावा. तुम्हाला चांगलं लिहिलं तर तुमचं चांगलं वाटतं, राजकीय लोकांना वाईट लिहिलं तर वाईट वाटतं. तुम्ही सार्वजनिक जीवनात असता म्हणून आम्हाला ते तुमच्या विरोधात लिहिण्याची वेळ येते. एखाद्या सामान्य नागरिक असतो, तो खासदार नसतो, आमदार नसतो, त्याला व्हॅल्यू नसतं. तुम्हाला सार्वजनिक जीवनात व्हॅल्यू असते म्हणून आम्हाला तुमच्या विरोधात आमचा तुमचा वैयक्तिक कुठलाही वाद नसतो. आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. तर खरं तर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि चांगला आरसा म्हणून पत्रकारांना बघितलं जातं. त्यामध्ये काही खऱ्या बातम्या असतात आणि काही त्यांच्या विरोधात लावलं तर असं वक्तव्य होतात. या गोष्टीचा आम्ही पण MS मराठीच्या वतीनं निषेध करतो. यांना काय सांगताल या घटनेकडे आपण कसं पाहतो? खासदार दिना पाटील यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्हच आहे आणि ते लोकशाहीला सुद्धा घातक आहे. हे वक्तव्य त्यांनी करायला नको होतं आणि पत्रकाराजवळ जर असे भाषण ते करत असतील, बोलत असतील, महाराजा धमकी देत असतील तर लोकशाही कुठं राहिली असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना उपस्थित होत आहे. हे सर्व निषेधार्ह असल्यामुळं त्यांच्यावर संसदेनं योग्य ती कारवाई करावी, त्यांना वर्ष किंवा 2 वर्षासाठी निलंबित करावं अशी सर्व पत्रकाराच्या वतीनं मागणी करत आहे. या घटनेकडे आपण कसं पाहतो? ही घटनेचा पहिल्यांदा तर आपण सर्वांनी निषेध केला आहे. मी व्यक्तिशः पण निषेध करतो. खरं तर ती जी घटना घडली त्यावेळेस पत्रकाराचं काय त्यांच्यावर कंपल्शन नव्हतं. ते नो कॉमेंट्स म्हणून जाऊ शकत होते. आपण पत्रकार तेवढी सोय सगळ्या राजकीय नेत्यांना देतो. एखाद्या विषयावर बोलायचं नसेल तर नो कॉमेंट्स म्हणू शकले असते, पण तसं न म्हणता त्यांनी बाकीचे जे वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्ह आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी काल आश्वासित केलं की असं कोण पत्रकाराला म्हटलं तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकू. त्याचा त्यांनी हे करावा आणि अवलंब करावा. खरं काल त्यांनी लगेचच वक्तव्य दिलं, आम्हाला ते पण बरं वाटलं. पण त्यापेक्षा त्याच्यावर कार्यवाही पण व्हावी आणि आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनीसुद्धा त्यांच्या या सहकाऱ्यांना तंबी देऊन त्यांच्यावर आम्ही जसं आता निवेदन दिलं आहे तसं 2 वर्षासाठी त्यांना निलंबित करावं आणि या लोकशाही जपणूक करावी एवढीच एक पत्रकार म्हणून एक माझी इच्छा आहे. आणि पत्रकारिता ही चालली पाहिजे, जपली पाहिजे. त्यासाठी बरेचसे नेते हे पत्रकार होते, तेव्हा पत्रकार हा कधीच चुकीचा नसतो. त्याला जे घडतं आहे ते सांगायचं असतं. मी मागाशी म्हटलं तसं तुम्ही डिनाय करू शकला असता, तुम्ही गाडीत बसून नो कॉमेंट्स म्हणू शकला असता. तुम्हाला पत्रकारांना एवढं मारहाण करून स्मशानात नेण्याची वेळ नव्हती. एवढंच बोलतो. आणि तर अशा पद्धतीनं सध्या जर पाहिलं तर सर्व पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी टेंभोर्णी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. प्रांत ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल यांनाही ते निवेदन देणार आहेत. आणि या गोष्टीचा मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीनं निषेध करतो. मी कॅमेरामन संजीवनी आरबोळेसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.